नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. लक्ष्मण श्री जानकीनाथांच्याकडे गेला आणि प्रिय व्यक्तींच्या सहवासामुळे मनातून प्रसन्न झाला. श्रीराम व सीता यांच्या चरणांना वंदन करून त्यांच्याबरोबरच निघून तो राजमहालात आला. नगरातील स्त्री पुरुष परस्पर म्हणत होते की विधात्याने पार वाटोळे केले. त्यांचे शरीर दुर्बल, मन दुःखी व मुख उदास झाले होते. मध काढून घेतल्यावर मधमाशा व्याकुळ होतात तसे ते व्याकुळ झाले होते. सर्वजण हात चोळत होते आणि डोके बडवून घेत पश्चाताप करीत होते. राजद्वारावर मोठी गर्दी झाली होती. तेथे अपार विषाद पसरला होता. त्याचे वर्णन करणेच कठीण. श्री रामचंद्र आले आहेत हे गोड शब्द बोलून मंत्र्याने राजाला उठवून बसवले. सीता व दोघे पुत्रे हे वनात जाण्यास तयार झाल्याचे पाहून महाराज फार व्याकुळ झाले. सीतेसह दोघा सुंदर मुलांना पाहून राजांना भडभडून येत होते आणि ते प्रेमाने वारंवार त्यांना हृदयाशी धरत होते. व्याकुळ झाल्यामुळे राजे बोलू शकले नाहीत. मनात शोकामुळे उत्पन्न झालेली आग होती. तेव्हा रघुकुल वीर श्रीराम यांनी अत्यंत प्रेमाने राजांच्या चरणी मस्तक ठेवले आणि जाण्यासाठी निरोप मागितला. बाबा, मला आशीर्वाद आणि आज्ञा द्या. आनंदाच्या या प्रसंगी शोक का करता? हे तात, प्रिय व्यक्तीच्या प्रेमामुळे प्रमाद केल्यास जगात कीर्ती नाहीशी होईल आणि निंदा होईल. हे ऐकल्यावर राजांनी प्रेमाने उठून श्रीरामांचा हात धरून त्यांना खाली बसविले आणि म्हटले, पुत्रा ऐक. मुनी लोक म्हणत असतात की श्रीराम चराचराचे स्वामी आहेत. शुभ व अशुभ कर्मांचा मनात विचार करून ईश्वर फळ देतो. जो कर्म करतो त्यालाच त्याचे फळ मिळते. सर्वजण म्हणतात की वेदात हाच नियम सांगितला आहे, परंतु यावेळी उलटे घडत आहे. अपराध कोणी इतराने करावा आणि त्याचे फळ तिसऱ्या कोणी भोगावे. भगवंताची लीला फार विचित्र आहे. ती जाणणारा जगात कोण आहे? राजांनी अशा प्रकारे श्री रामचंद्रांना ठेवून घेण्यासाठी निष्कपटपणे खूप प्रयत्न केले, परंतु त्यांनी धर्मधुरंधर, धीर व बुद्धिमान श्रीरामांचा एकंदर कल पाहिला. ते थांबतील असे काही त्यांना वाटले नाही. तेव्हा राजांनी सीतेला हृदयाशी धरले आणि मोठ्या पुष्कळ प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला. वनातील दुःखे वर्णन करून सांगितले. नंतर सासू सासरे पिता यांच्याजवळ राहण्यामधील सुख समजावून सांगितले. परंतु सीतेचे मन श्रीरामांच्या चरणी अनुरक्त होते, म्हणून तिला घरी राहणे आवडले नाही आणि वनही भयानक वाटले नाही. नंतर इतर सर्व लोकांनीही वनात असलेल्या संकटांचे खूप वर्णन करून सीतेला समजावले. मंत्री सुमंत्र्याची पत्नी, गुरु वशिष्ठांची पत्नी अरुंधती आणि इतर चतुर स्त्रियांनी प्रेमाने व कोमल वाणीने सांगितले की राजांनी तर तुला वनवास दिलेला नाही, म्हणून सासरे सासू व गुरु जे सांगतात तसे कर. हे शीतल, हितकारक, मधुर व कोमल बोलणे ऐकून सीतेला बरे वाटले नाही. शरद ऋतूच्या चंद्रांच्या चांदण्याचा स्पर्श होताच जशी चकवी व्याकुळ होते त्याप्रमाणे सीता व्याकुळ झाली. संकोचामुळे सीतेने काही उत्तर दिले नाही, परंतु या गोष्टी ऐकून कैकई चडफडली. तिने मुनींची वस्त्रे, माला, मेखला ही आभूषणे आणि कमंडलू आणून श्रीरामांच्या समोर ठेवली आणि कोमल वाणीने म्हणाली, हे रघुवीरा, राजांना तू प्राणप्रिय आहेस. प्रेमामुळे त्यांचे मन दुर्बल बनले आहे. ते स्वभावताच प्रेम सोडणार नाहीत. पुण्य, सुंदर कीर्ती आणि परलोक नष्ट झाला तरी ते तुला वनात जाण्यास कधीच सांगणार नाहीत. असा विचार करून तुला जे योग्य वाटेल ते कर. कैकेयी मातेचा उपदेश ऐकून श्रीरामांना आनंद वाटला, परंतु राजांना हे बोलणे बाणाप्रमाणे बोचले. त्यांनी विचार केला की माझे दुर्दैवी प्राण अजूनही का जात नाहीत. महाराज बेशुद्ध झाले. लोक व्याकुळ झाले. काय करावे हे कुणाला काही सुचत नव्हते. श्रीरामांनी पटकन मुनीचा वेश धारण केला आणि माता पित्यांना नमस्कार करून ते निघाले. वनात उपयोगी पडणारे सर्व सामान घेऊन पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह श्रीरामचंद्र ब्राह्मण व गुरु यांच्या चरणांना वंदन करून आणि सर्वांना सुन्न करून निघाले. राजमहालातून बाहेर पडल्यावर श्रीरामचंद्र वशिष्ठांच्या द्वारी जाऊन उभे राहिले. सर्व लोक वियोगाच्या अग्नीमध्ये होरपळत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी गोड शब्द बोलून सर्वांना समजावून सांगितले. नंतर श्रीरामांनी ब्राह्मण मंडळींना बोलावले.
गुरूंना सांगून त्या सर्वांना वर्षभरासाठी अन्न दिले आणि आदर, दान व विनयाने त्यांना प्रभावित केले. त्यानंतर त्यांनी याचकांना दान व मान देऊन संतुष्ट केले आणि मित्रांना पवित्र प्रेमाने प्रसन्न केले. नंतर त्यांनी दासदासींना बोलावून त्यांना गुरूंच्याकडे सोपवून हात जोडून म्हणाले, हे गुरुवर्य, मातापित्याप्रमाणे या सर्वांचा सांभाळ करीत राहा. श्री रामचंद्रांनी वारंवार हात जोडून सर्वांना कोमल बाणीने सांगितले, ज्याच्या प्रयत्नामुळे माझे वडील सुखी होतील तोच सर्व प्रकारे माझा हितकारक मित्र असेल. हे चतुर पुरवासी गृहस्थांनो, माझ्या सर्व माता विरहाने दुःखी होऊ नयेत असा तुम्ही उपाय करा. आजच्यासाठी धन्यवाद.